जळगावमधल्या चोपडा नगर परिषदेत निवडणुकीत माघारीनंतर 9 नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र तर नगरसेवक पदासाठी 224 नामनिर्देशन पत्र शिल्लक आहेत। राजकीय पक्षातील उमेदवारांनी नेत्यांसोबत प्रभागात प्रचाराला सुरुवात केली आहे। मतदारांच्या भेटीगाठी घेताना ते दिसतायत। नगरपरिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असल्यानं राजकीय उमेदवारांना अडचणीचं ठरणारे आहे। अपक्ष उमेदवारांना उमेदवारी माघार घेण्यासाठी 21 नोव्हेंबरपर्यंत किती यश येतं यानुसार पुढची रणनीती ठरेल। एकंदरीतच चोपडा नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होईल हे निश्चित असून निष्ठावंतांना डावलल्यामुळे त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर दिसून येतोय। आमचे प्रतिनिधी उमेश नगराळे यांनी नगर परिषदेसंदर्भात विश्लेषण केले, पाहूया। नगरपालिकेचे निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे 17 नोव्हेंबर पर्यंत शेवटची मुदत असल्याने मोठ्या प्रमाणावर उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते। 17 नोव्हेंबर पर्यंत 275 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले। 18 नोव्हेंबर रोजी छाननीच्या अंती नगराध्यक्ष पदासाठी 13 अर्जांपैकी 4 नामनिर्देशन पत्र हे अपात्र करण्यात आले होते, तर 9 नामनिर्देशन पत्र आता शिल्लक आहेत। 242 नगरसेवक पदासाठी आलेले नामनिर्देशन पत्रातून 38 नामनिर्देशन पत्र हे अपात्र ठरविण्यात आल्यानंतर 224 नामनिर्देशन पत्र आता शिल्लक आहे। 19 नोव्हेंबर तर 21 नोव्हेंबर पर्यंत माघारीची तारीख असल्याने या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांना माघारी घ्यायचे त्यांना या 21 नोव्हेंबर पर्यंत माघार घेता येणार आहे। परंतु राजकीय पक्षातील जे उमेदवार आहे त्या उमेदवारांनी प्रभागांमध्ये आता प्रचार सुरू केलेला आहे। मतदारांची गाठीभेटी घेताना आपल्याला दिसून येत आहे। चोपडा नगर परिषदेमध्ये जर आपण पाहिलं तर शिंदेची शिवसेना यांनी काँग्रेस सोबत युती केलेली आहे, तर भाजप सोबत अजितदादांची राष्ट्रवादी यांची युती झालेली आहे आणि उभाटा शिवसेना जे त्या सोबळावर निवडणूक लढताना दिसून येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 2 प्रभागामधून उमेदवारी दिलेली आहे। तर आपण एकंदरीत जर आपण चोपडा नगर परिषदेचे जर आपण विचार केला तर राज्यातील जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षांमध्ये समोरासमोर लढत होताना आता दिसणार आहे। येणाऱ्या 21 तारखेपर्यंत राजकीय नेत्यांना अपक्ष जे उमेदवार आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे त्यांना किती माघारी घेण्यासाठी किती यश येतं याच्यावर पुढची रणनीती ठरणार आहे। 26 नोव्हेंबर रोजी अपक्ष व राजकीय उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर 26 तारखेपासून खरे प्रचाराची धुरा ही आपल्याला दिसेल आणि प्रचारातून आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहावयास मिळेल। परंतु आता सध्या तरी जे राजकीय पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांना त्यांचे राजकीय चिन्हानुसार ते प्रभागमध्ये आपल्या मतदारांशी गाठीभेटी करत आहे आणि मतांचा जोगवा मागताना दिसून येत आहे।